Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. I have recently provided links to English tests in the About tab of our channel. You can access various tests directly from those links also. मी काही दिवसांपूर्वी इंग्लिश टेस्टच्या लिंक्स आपल्या चॅनलच्या अबाउट टॅबमध्ये दिल्या आहेत. तुम्ही तिथून सुद्धा वेगवेगळ्या टेस्ट त्या लिंक्स वापरून सोडवू शकता. कुछ दिन पहले मैंने इंग्लिश टेस्ट की लिंक्स अपने चैनल के अबाउट टैब में दी है. आप वहां से अलग अलग टेस्ट वो लिंक्स का उपयोग करके इस्तेमाल कर सकते हैं. In our previous grammar tricks video, we learnt about use of the be words as verbs in the simple present tense. आपल्या मागील ग्रामर व्हिडिओमध्ये आपण बी म्हणजे असणे या शब्दाचा सामान्य वर्तमान काळामध्ये क्रियापद म्हणून वापर करायला शिकलो. हमने पिछले ग्रामर वीडियो में बी यानी होना ये शब्द का साधारण वर्तमान काल में क्रियापद के तौर पर प्रयोग सीखा. When we speak in our mother tongue, we don't pay attention to the grammar part because that language we start speaking at a very young age. जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत बोलतो तेव्हा आपण व्याकरणाकडे लक्ष देत नाही, कारण ती भाषा आपण खूप लहान असतानाच बोलायला शिकतो. जब हम अपनी मातृभाषा में बात करते हैं तब हम व्याकरण पर ध्यान नहीं देते, क्योंकि वह भाषा हम बहुत छोटी उम्र से ही बोलना सीखते हैं. Since sentence formation in Hindi is similar to that of Marathi, we learn speaking Hindi also quite easily. May not be fluent. हिंदीची वाक्यरचना मराठी वाक्यरचनेसारखीच असल्या कारणाने आपण बऱ्यापैकी लवकर हिंदी बोलायला शिकतो, अगदी अस्खलित नसलं तरी. हिंदी की वाक्यरचना मराठी जैसी ही है, इसके कारण मराठी भाषिक थोड़े ही समय में हिंदी बोलना सीख जाते हैं, भले ही अस्खलित ना हो, शुद्ध ना हो. During our classes, I used to tell students to follow these rules. आमच्या क्लासमध्ये मी विद्यार्थ्यांना पुढील नियम वापरायला सांगायचे. हमारे क्लास के दौरान मैं छात्रों को निम्नलिखित नियमों का प्रयोग करने कहती थी. 1. Learn the rules of sentence formation in various tenses. वेगवेगळ्या काळामध्ये वाक्य बनवताना त्यांचे जे नियम आहेत ते पाठ करा. अलग अलग काल में प्रयोग में आने वाले नियमों को याद करो. 2. Identify the tense of a sentence you want to say. तुम्हाला जे वाक्य बोलायचं आहे त्याचा काळ ओळखा. आपको जो वाक्य बोलना है उसका काल पहचानो. 3. Use corresponding words which will mean the same thing and form the sentence as per the rules in that tense. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते व्यक्त करणारे शब्द वापरा आणि त्या काळातील नियमाप्रमाणे वाक्य बनवा. आपको जो कहना है उसे व्यक्त करने वाले शब्द इस्तेमाल करो और काल के अनुसार वाक्य बनाओ. 4. Don't do word for word translation. The sentence has to convey the same message in your head you intend to express. शब्दशः भाषांतर करू नका. आपल्याला अभिप्रेत असलेला संदेश व्यक्त करायचा आहे. वस्तुतः भाषांतर मत करो. हमें जो कहना है वह समझ आना चाहिए. But their problem in their own words was this. पण त्यांच्या शब्दात त्यांची समस्या अशी होती. लेकिन उनके ही शब्दों में उनकी समस्या यह थी. We don't know the tense of a sentence we want to say. आम्हाला जे म्हणायचं असतं त्याचा काळ ओळखता येत नाही. हमें जो कहना है उसका काल हमें पहचानने नहीं आता. So even if we by heart the rules of various tenses in English grammar, we are unaware of the tense of our thoughts which are mostly in our mother tongue. तर जरी आम्ही इंग्रजी व्याकरणाचे विविध नियम पाठ केले तरी आमच्या डोक्यात जे विचार असतात, जे साधारणतः मातृभाषेत येतात, त्यांचा काळ आम्हाला सहज लक्षात येत नाही.
तो अगर हम अंग्रेजी व्याकरण के अलग अलग नियम भी याद रखें तो भी जो हमारे विचार है वह अधिकतर मातृभाषा में होते हैं और हमें उसका काल सहज से याद नहीं आता. So we will learn tricks about identifying corresponding English tenses using some keywords in Marathi and Hindi. म्हणून आपण मराठी आणि हिंदीमधील काही शब्दांवरून त्याला अनुसरून इंग्रजीतील काळ ओळखायला शिकू. इसलिए हम मराठी और हिंदी के कोई शब्दों के अनुसार अंग्रेजी काल पहचानना सीखेंगे. Today we will start with the simple present tense. I will cover the rest main ones in our subsequent videos. आज आपण सामान्य किंवा साधा वर्तमान काळ सुरू करूया. उरलेल्या मुख्य काळांचा समावेश मी आपल्या पुढील व्हिडिओजमध्ये करेन. आज हम साधारण वर्तमान काल से शुरू करेंगे और बचे हुए मुख्य कालों को मैं आने वाले वीडियोज में शामिल करूंगी. सो लेट्स स्टार्ट. पुढील वाक्य पहा. मी नाच करते किंवा मी नाच करतो. आम्ही नाच करतो. तू नाच करतोस. तुम्ही नाच करता किंवा तू नाच करतेस. राजा म्हणजे तो नाच करतो. राणी म्हणजे ती नाच करते. माकड म्हणजे ते नाच करते. राजा राणी माकड सगळे मिळून म्हणजे ते नाच करतात. मी जेवते किंवा जेवतो. आम्ही जेवतो. तू जेवतेस किंवा तू जेवतोस. तुम्ही जेवता. तो जेवतो. ती जेवते. ते जेवते म्हणजे मांजर किंवा कोणी नपुसकलिंगी. आणि अनेक जण ते जेवतात. मला, आपल्याला, तुला, तुम्हाला, तिला, त्याला, त्यांना गाणं आवडतं. वरील सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील आहेत. आपल्या हे लक्षात येईल की जे काही क्रियापद आहे त्यातील शेवटचा ने काढून आपण कर्त्यानुसार पुढील शब्द जोडतो. स्त्रीलिंगी मी असेल तर ते लावतो. पुल्लिंगी मी साठी तो लावतो. आम्ही साठी तो. स्त्रीलिंगी तू साठी आपण तेच लावतो. तू साठी पुन्हा तोस. तुम्ही ता. तो साठी तो लावतो. ती साठी ते लावतो. नपुसकलिंगी एकवचन असेल म्हणजे ते साठी पुन्हा ते लावतो आणि अनेक वचनांसाठी ते वापरलं तर तात लावतो. तसेच मला, आपल्याला, तुला, तुम्हाला, तिला, त्याला, त्यांना ह्याच्या पुढे आपण त लावतो. म्हणजे नाच करणे, जेवणे तसेच आवडणे मधील ने काढून आपण वरील वाक्य बनवली. म्हणजे जेव्हा जेव्हा क्रियापदांच्या शेवटी वरीलप्रमाणे शब्द येतील तेव्हा तो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. आहे ना सोपं? आगे बताए गए वाक्य देखें. मैं नृत्य करती हूँ या करता हूँ. हम नृत्य करते हैं. तू नृत्य करता है. तू नृत्य करती है. तुम या आप नृत्य करते हो. राजा यानी वह नृत्य करता है. रानी यानी वह नृत्य करती है. बंदर यानी वह नृत्य करता है. बिल्ली यानी वह नृत्य करती है. राजा रानी बंदर बिल्ली सब मिलके वे नृत्य करते हैं. मैं खाती हूँ या खाता हूँ. हम खाते हैं. तू खाता है. तू खाती है. तुम या आप खाते हो. वह खाता है. वह खाती है. वे खाते हैं. मुझे, हमें, तुझे, तुम्हें, उसे, उनको गाना अच्छा लगता है. ऊपर बताए गए वाक्य साधारण वर्तमान काल दर्शाते हैं. हम यह देख सकते हैं कि जो कोई क्रियापद है उसका आखिरी शब्द ना निकाल के हम कर्तानुसार आगे बताए गए शब्दों का प्रयोग करते हैं. मैं के लिए ती हूँ या ता हूँ. हम के लिए ते है. तू के लिए ता है. वापस तू के लिए ती है.
तू करती है। सो तू के लिए ती भी हो सकता है या ता भी हो सकता है। फिर तुम या आप के लिए ते हो। वह के लिए ता है। वापस वह अगर लड़की है तो ती है। वे के लिए अनेक वचन ते है। मुझे, हमें, तुझे, तुम्हें, उसे, उनको हम ता है का यूज करते हैं। नृत्य करना, खाना और लगना में से आखिरी ना निकालकर ऊपर बताए गए वाक्य बने हैं। यानी जब भी क्रियापद के अंत में ऊपर बताए गए शब्दों में से कोई रहेगा तो वह सिंपल प्रेजेंट टेंस रहेगा। है ना आसान? Quickly we will revise the structure of a sentence in simple present tense. थोडक्यात आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवण्याच्या नियमांची उजळणी करू। जल्दी से हम सिंपल प्रेजेंट टेंस में वाक्य बनाने के नियम जान लेते हैं। सब्जेक्ट, then first form of the verb, then rest of the sentence. So if the subject is I, you, we, they, then only first form of the verb. And if subject is he, she, it, then first form of the verb plus s and rest of the sentence. म्हणजे करता जर आय, यू, वी, दे ह्यापैकी कोणी असेल, म्हणजे मी, तू, तुम्ही, आम्ही किंवा ते ह्यापैकी कोणी असेल तर आपण क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं वाक्य असं लावतो। जर करता ही, शी, इट म्हणजे तो, ती, ते ह्यापैकी कोणी असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्या पुढे एस लावतो आणि मग उरलेलं वाक्य। करता अगर आई, यू, वी, दे इसमें से कोई भी है तो क्रियापद का पहला रूप और बचा हुआ वाक्य। और अगर करता ही, शी, इट उसमें से कोई है तो क्रियापद का पहला रूप और उसके आगे एस लगाते हैं और बचा हुआ वाक्य। सो लेट्स सी द सेंटेंसेस। आई डांस, यू डांस, वी डांस, दे डांस। I eat food, you eat food, we eat food, they eat food. He dances on music, she dances on music, it dances on music. He eats food, she eats food, it eats food. I, you, we, they like music. Yeah, he, she, it likes music. For detailed information, watch the video from grammar playlist number 12, grammar, simple present tense, affirmative sentences, सकारात्मक सामान्य वर्तमान काळ. Please continue to share the link with your friends so that maximum people are benefited from this. Bye for now. Take care.